ही प्रोसेस एक साधारणपणे 3 ते 4 महिन्यांपूर्वी प्रोसेस सुरू झाली आणि नाटकाचे दिग्दर्शक महेश डोकफोडे आणि आम्ही अगदी जवळचे आणि खूप आधीपासूनचे मित्र आहोत. सो याच्या आधी आम्ही जवळपास 7-8 वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे आणि आमचं बरं चर्चा सुरू होते की नाटक करायचं. सो नंतर महेश म्हणे की आपण चूक भूल द्यावी की आपण हे नाटक आपण करूयात म्हणून. खूप कमाल नाटक आहे, सुंदर नाटक आहे, हलकं फुलकं आहे आणि प्रत्येकाला सहज कळणार आहे. याच्यामध्ये काहीही म्हणजे असं अगदी विचार करावा लागणार अशी काही एक गोष्ट नाही आहे. घरातली कुठलीही व्यक्ती, कुठलाही एज ग्रुप म्हणजे अगदी लहान मुलापासून तर आजी आजोबांपर्यंत प्रत्येकजण हे नाटक तितक्याच आवडीने पाहू शकेल, त्याला आवडू शकेल, तो रिलेट करू शकेल. सो त्यानंतर मग आम्ही सरांना भेटलो, प्रभावळकर सरांना. सो त्यांची परमिशन घेतली की सर आम्हाला नाटक करण्याची इच्छा आहे आणि मग तिथून पुढे सगळी प्रोसेस सुरू झाली. मग स्टेप बाय स्टेप मग म्युझिक असेल किंवा मग सेट आहे, टेक्निकल गोष्टी आहे, कास्टिंग आहे. सो या सगळ्या गोष्टी मग स्टेप बाय स्टेप सुरू झाल्या आणि साधारणपणे 1 महिन्याभरापूर्वी आमच्या तालमी सुरू झाल्यात आणि एक सलग महिनाभर तालीम केल्यानंतर आज पहिला दिवस आहे की ज्या दिवशी आम्ही आज रंगीत तालीम किंवा टेक्निकल प्रॅक्टिस आम्ही आज करतो आहे सेटवर. सो आम्हीसुद्धा हा सेट आज पहिल्यांदाच बघतो आहे आणि एरवी आपण हॉलमध्ये प्रॅक्टिस करतो आणि तिथून सडनली जेव्हा आपण सेटवर येतो सो बऱ्याच म्हणजे काही गोष्टी बदललेल्या असतात. आपण काही मुवमेंट्स त्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलेले असतात. सो त्या इथे आलं की बदलतात. सो आज आम्ही सगळं ते बेसिकली आम्ही या सेटला आता यूज टू होण्याचा आज प्रयत्न करतो आहे. पण खूप धमाल मजा येते काम नाटक करताना. आणि मुळात काय की आधीची भूमिका आणि ही भूमिका या 2 अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत आणि 3 वर्षांनंतर आज एखादी वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळते आणि तीसुद्धा अशी की जी कलाकृती खूप गाजली आहे. म्हणजे स्वतः सरांनी दिलीप प्रभावळकर सरांनी स्वतः ही भूमिका केलेली आहे 25 वर्षांपूर्वी आणि तीच संधी आज मला मिळते किंवा अक्षयाला पण मिळते आहे. सो आम्हाला खूप छान वाटतं. वी आर ब्लेस्ड की इतकी छान कलाकृती आणि इतक्या मोठ्या लोकांनी निभावलेल्या भूमिका आज आपल्या वाटायला येत आहेत. सो तो एक आनंद वेगळाच आहे. सो मजा आहे. ही जी काही पूर्ण आत्तापर्यंत प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली आणि मी एवढंच म्हणेन की आत्ता ही प्रोसेस खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. कारण इथून पुढचा खरा प्रवास महत्त्वाचा आहे की आम्ही जे 1 महिनाभर किंवा 3-4 महिने जे आम्ही मेहनत करतो आहे आणि याच्यावरती काम करतो आहे हे तुमच्यापर्यंत किती पोचतं आहे, किती आवडतं आहे हे लवकरच तुम्हाला सगळ्यांकडून आम्हाला कळेलच. कारण परवाच शुभारंभाचा प्रयोग आहे. तर त्यामुळे एवढंच म्हणेन की नाटकाला नक्की या आणि मजा करा. छान हलकं फुलकं नाटक आहे आणि प्रत्येकाने फॅमिली या आणि एन्जॉय करा. खरंच खूप अवघड होतं कारण मुळात ही स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मालिका सुरू होती आणि मालिकेत एक वेगळ्या प्रकारच्या लहेजात मी बोलायचे. त्यामुळे हे जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा डायरेक्ट तीच यायची ऐकू मला सगळ्यांनाच रादर मी बोलताना. त्यामुळे ते मागे ठेवून किंवा ते बाजूला ठेवून हे करणं थोडं कठीण नाही पण जास्ती कॉन्सन्ट्रेशनने करण्याचं काम होतं माझ्यासाठी. आणि दोन्ही गोष्टी साईड बाय साईड सुरू होत्या. आम्ही जेव्हा वाचनाला सुरुवात केली इव्हेंच्युअली मालिका संपली मग हे सुरू झालं. सो त्या गोष्टी मागे सोडून नवीन शिकण्याची माझी पूर्ण तयारी होती आणि त्यासाठी डेफिनेटली आमचे डिरेक्टर महेश सर, अक्षय आणि अमृता जे दोन्ही सहकलाकार आहेत सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि एकत्र मिळून आज उषाक्का ह्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे सुद्धा आज उषाक्का तुमच्यासमोर उभी आहे आणि मला पर्सनली खूप मजा येते उषाक्का करताना आणि खूपच डिफरंट आहे आणि मुळात मी ॲज अ पर्सनसुद्धा डेफिनेटली वेगळी आहे. त्यामुळे चॅलेंजिंग आहे पण मजा त्याहून जास्ती. उलट हीच खरी मजा आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक कलाकाराला थिएटर करणं एक +1 असतं की तुम्ही सगळं कराल पण जर तुम्हाला म्हणजे आम्ही कलाकार लिटरली नट असे आहेत ना की त्यांना एक जरी सांगितलं ना की ठीक आहे तू आम्ही आता करत असतो जरी सांगितलं असतं ना की तुला 1 एंट्री आहे फक्त इथून तिथे पासिंग तरी आम्ही तितक्याच आवडीने तितक्याच मेहनतीने त्या एका एंट्रीची प्रॅक्टिस करून आम्ही ती घेऊ. एवढं काय म्हणतो एवढं प्रेम करतो आम्ही सगळेच रंगभूमीवर. तेव्हाही केलं आणि आत्ताही करतोय आणि खरं तर असं की जेवढं आम्ही एन्जॉय करू तेवढंच तुम्ही एन्जॉय कराल. ते आम्ही ते भरपूर एन्जॉय करतोय. म्हणजे कित्येकदा असंही व्हायचं की डायलॉग बोलायचो आणि मग स्वतःच हसायला लागायचं. अति होऊ नये याची पूर्ण काय म्हणतो दखल आम्ही घेऊ नाहीतर सगळे बसलेले ऑडियन्स आमच्यावर असतील. नाही मुळात म्हणून तर आपण त्याला प्रयोग म्हणतो कारण प्रत्येक हाच प्रयोग सारखा नसतो. प्रत्येक प्रयोग हा मुळात वेगळा असतो. त्याला म्हणून प्रयोग ह्या समज आहे. ते खूप मोठे आहेत सर. म्हणजे आम्ही तिथपर्यंत काही हेच नाही आहे. आम्ही फक्त प्रयत्न करतोय की त्या भूमिका न्याय देण्याचा. बाकी कम्पॅरिझन विषयच नाही. खूप खूप खूपच मोठे.
मनापासून त्यांचे आभार मानेन, कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण पर्सनली ओळखत नाही, फक्त एका काय म्हणतो टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही बघता आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही नेहमी चांगलंच चिंतता, आणि आम्हाला जेन्युइनली असं वाटतं की आमच्या कामामुळे का होईना आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आहोत आणि आत्ता जिथे आहोत ते त्यांच्या वेलविशेसमुळे आहोत. त्यामुळे ती जर लोकं आमच्या समोर आली तर डेफिनेटली आम्ही त्यांचे आभारच मानू आणि दॅट्स इट. थँक्यू म्हणू त्यांना, मनापासून थँक्यू म्हणू. रात्र वाट पाहतो आम्ही सगळ्यांची की तुम्ही या, भेटा आम्हालाही आवडेल तुम्हाला भेटायला, तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सो नक्की या नाटकाला. आणि पहिला प्रयोग कधी आणि प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगा? येस, पहिला प्रयोग आहे 1 ऑक्टोबर दुपारी 3:30 वाजता श्री शिवाजी मंदिर इथे, आणि दुसरा प्रयोग आहे 2 तारखेला दीननाथ नाट्यगृह पार्ली येथे, आणि त्याच दिवशी रात्री 8:30 वाजता गडकरी रंगायतनला आहे प्रयोग. आणि पुढचा त्याच्या पुढे 7 तारखेचा प्रयोग आहे डोंबिवलीला, आणि 8 तारखेचा प्रयोग असेल पनवेलला. बुकिंग्स ऑलरेडी सुरू झालेत. तुम्ही बुक माय शोवर ऑनलाईन बुकिंग पण करू शकता. त्याचबरोबरीने फोन बुकिंगसुद्धा सुरू आहे आणि विंडो बुकिंगसुद्धा सुरू झालं आहे आता. त्यामुळे लवकर जा, छान सीट्स बघा तुम्हाला कुठल्या पाहिजेत त्या, आणि आम्हाला नाटक बघून झाल्यावर नक्की भेटायला या. थँक्यू.